डीजे बार बंद करा। आमच्या मागण्या मान्य झाल्याच पाहिजे। रहिवाशी इमारतीमध्ये बियर बार आणि दारूचा बार सुरू असल्याच्या निषेधार्थ इमारतीतील महिलांनी आंदोलन पुकारलंय। होय, भरवस्तीत हा प्रकार समोर आलाय। नाशिकच्या आरटीओ ऑफिसच्या जवळ असलेल्या ओंकार दर्शन या रहिवाशी इमारतीमध्ये। या इमारतीच्या खाली बेकायदेशीर जीजे बियर आणि दारूचा बार सुरू आहे। याच्या निषेधार्थ इमारतीमधील तसेच आजूबाजूच्या परिसरातील महिला गेल्या 40 दिवसांपासून हा बार बंद व्हावा यासाठी लढा देत आहेत। दिवसभर घरातली कामं आटोपून या महिला रोज सायंकाळी गेल्या 40 दिवसांपासून बेकायदेशीरपणे सुरू असलेले हे दारू दुकान बंद व्हावे यासाठी निषेध आंदोलन करतात। विशेष म्हणजे या आंदोलनात लहान मुले देखील सहभागी आहेत आणि टाळ वाजवून प्रशासनाचं लक्ष वेधण्याचा ते आतोनात प्रयत्न करतात। जिल्हा प्रशासन, राज्य उत्पादन शुल्क तसेच पोलीस प्रशासनाच्या पायऱ्या झिजवूनही या महिलांना न्याय मिळत नसल्याने आता या दारू विक्रीचे दुकान बंद व्हावे यासाठी लहान मुलांसोबत हा पुढील लढा सुरू आहे, अशी माहिती येथील महिलांनी दिली। पेट्रोलवर असलेल्या ओंकार दर्शन या सोसायटीमधील या दारू दुकानामुळे शासकीय नियमांची पायमल्ली झाली आहे। शिवाय ओंकार दर्शन या रहिवासी इमारतीतील महिलांसह इतर महिलांना देखील दारू विक्रीच्या दुकानामुळे प्रचंड मानसिक त्रास सहन करावा लागतोय। त्यामुळे रोज रात्री या महिला एकत्र येऊन हे निषेध आंदोलन करतात। याबाबत येथील महिलांनी अधिक माहिती दिली। हा जो दारूचा बियर बार आहे तो अनधिकृतपणे चालू झालेला आहे। इथे आमचे मुलं वगैरे इथे खाली असतात। कंटिन्यू आम्हाला वाईट समस्यांना सामोरं जावं लागतंय। नगरपालिका असो, प्रशासन असो, पोलीस असो, दारू उत्पादन शुल्क असो, कोणी याची दखल घेत नाहीये। इथे महिलांचा उभं राहण्याचा स्टॉप आहे, उतरण्याचा स्टॉप आहे, शेजारी गणपती मंदिर आहे, त्याच्यानंतर इथं मेहर बाबांचं मंदिर आहे, त्याच्यानंतर म्हणजे मुलांना इथं आम्ही शाळेतून बसमधनं उतरल्यावर मुलं आम्हाला हा प्रश्न विचारतात की आई हे कशाचं दुकान आहे, या दारूच्या बाटल्या कशाच्या? आमच्या मुलांचं भविष्य आज टांगणीला लागलेलं आहे सर। त्याच्यामुळे आमच्या मुलांवर काय संस्कार होतील या गोष्टीचे याची प्रशासनाने नोंद घ्यावी। इथे हॉटेल जीजे बार हा चालू झालेला आहे तेव्हापासून आम्हाला खूप त्रास होतो इथे। तर आम्ही आंदोलन करतोय की आम्ही ऑब्जेक्शन पण घेतलं याच्यावर की हा बार इथे चालू आहे, पण मग कशाबद्दल चालू आहे की परमिशन पण नाही मिळालेली त्याला, पण तरी तो बार चालू झालेला आहे। पण आम्ही भरपूर ठिकाणी तिथे कंप्लेंट्स केल्या, पण आम्हाला त्याचं उत्तरच मिळालं नाही। पाहिजे तसं समाधानकारक उत्तर आम्हाला कोणाकडूनच मिळालं नाही आणि आम्हाला इथं खूप त्रास होते। आमच्या शाळेचा तोच पॉइंट आहे इथं। मी ओंकार दर्शन सोसायटी मधली एक रहिवाशी आहे। आम्ही गेल्या 40 दिवसांपासून इथे आंदोलन करत आहोत की आम्हाला हे बियर बार आमच्या सोसायटीमध्ये सोसायटीची परमिशन नसताना सुरू झालेलं आहे। 40 दिवस झाले आम्ही सगळं घरातली कामं वगैरे सगळं सोडून इथे दररोज येऊन आंदोलन करतो आहे। या आंदोलनात सुवर्णा जायभावे, कविता धात्रक, वैशाली निंबाळकर, सुनीता सोनवणे, रेश्मा खानापुरे, पूजा केंद्रे, सरला गोसावी, प्रज्ञा शेलार, कविता नेहे, अनिता लांडगे, स्नेहलता दांडगे आदी महिलांचा देखील सहभाग आहे। 9 न्यूज महाराष्ट्रसाठी प्रतिनिधी अजित सय्यद,